नमस्कार मंडळी, कसे आहात? तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता त्रिशाने मी आम्ही सगळं रेडी झालेलो आहोत. तर चला तर मग पुढे भेटूया. 3, 2, 1. प्लस मी पाहिजे का? त्याच्या मामा डोळे खुले ठेवले. आता तुम्हाला मी माझ्या घरच्या मंडळींची ओळख करून देते. तर सर्वप्रथम हा आहे माझा भाऊ. हा आहे माझा लहान भाऊ. आणि ही आहे माझी ताई. आणि ही आहे माझी मम्मी. आणि ही आहे माझी मोठी बहीण. तर आम्ही चौघी बहिणी आहोत. आणि माझा पाचचा एक भाऊ आहे. तर ही आहे माझी 3 नंबरची बहीण. मला सगळ्यात लास्ट दाखवलंय हिने नॉट फेअर. आणि ही आहे सगळी आमच्या घरची बच्चा पार्टी. मला सुनाय गाईस. हाय गाईस. हाय गाईस. आणि मी तुम्हाला आमच्या घरचा सगळ्यात मेन जो प्रमुख पाहुणा आहे त्यांची मी ओळख करून देते. तर ही आहे आमची स्टेला. हाय स्टेला. हाय गो हाय गो. स्टेला. हाय स्टेलू. सेकंड कर सेकंड. स्टेला सेकंड सेकंड. स्टेला स्टेला सेकंड का. हाय पाय हाय पाय. हाय पाय दे हाय पाय दे. तर आता जरा तिचा मूड नाही आहे त्यासाठी याला. आता इथे चालू झालेला आहे रक्षाबंधनाचा सण. तर तुम्ही बघू शकता हा आहे माझा भाऊ सागर. मामा काय हम सबका एक ही विचार है, तुम 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 आणि मी त्याच्यासाठी घेतलेली आहे छान अशी प्रोची उलटी पकडली ती पण. एक पहिली रक्षाबंधन राखी दाखव मावशी, खोलून दाखव. हे बघा माझ्या भावासाठी घेतलेली आहे मी छान. ग्लो आली नी तर दादा मावशी अगं साईड हो ना. मम्मा साईड नाही होते बघ. ती ग्लो वाली कोणा स्वीट जी मी घरी बनवलेली. तर बघूया याला आवडते की नाही. कशी आहे. आणि तुम्ही सगळं टेस्ट करा मंडळी. मस्त छान. आता त्रिशा बांधणार आहे त्याच्या भावाला राख्या. आणि आता त्रिशला बांधत आहे त्याची मम्मी. तिने छान असं मस्त व्हाईट फ्रॉक घातलेला आहे. बस बस छोटस अरे जगू हर्षित. आणि हे आहे त्रिशाचे भाऊ. बस बस बाळ बस बस. ती सारे टिक्के लावलेच रे मला. बाबू प्लेट प्लेट बघा. मानसवर फोकस थोडं जास्त करायचं, कारण की त्याला सेलिब्रिटी बनायचंय पुढे. त्यामुळे तो तयारीत येतो. पण तुम्हाला आता नाही लाईव्ह यायचंय, व्हायरल झाल्यानंतर नाही यायचंय त्याला. तर बघून घ्या या चेहऱ्याला. काही दिवसानंतर व्हायरल होणार आहे लवकरच. अपकमिंग. दीदीने त्याला छान अशी कार्टूनवाली राखी घेतलेली आहे. आणि त्रिशला खूप आवडलेली आहे. ती
बस बस बेटा रडतो. आता या दादांना मागे. तर असा झाला आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम. तर तुम्हाला कसा वाटला मंडळी? तर रात्री यायला जरा फारच उशीर झालेला, रात्रीचे 2 वाजलेले, कारण की ट्रॅफिक पण एवढा होता. तर आम्ही ओलाने गेलेलो, त्यासाठी भरपूर ट्रॅफिक भेटला आणि आम्ही खूप थकलेलो त्यात, म्हणून मला काही जास्त व्हिडिओ काढता आले नाही. पण माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मंडळी मला नक्कीच सांगा. आणि नवीन असले तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.